मित्रांनो, तुम्हीही जर यावर्षी बी.एड सी.ई.टी दिली असेल आणि रिझल्ट नंतर आता तुम्ही कॅप राऊंडची वाट पाहत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. कारण आजच्या व्हिडिओमध्ये सी.ई.टी सेलने जे कॅप राऊंड सुरू केलेले आहेत, जे रजिस्ट्रेशन सुरू केलेलं आहे त्याविषयी असणाऱ्या महत्त्वाच्या तारखा आपण डिस्कस करणार आहोत. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, हा फॉर्म कुठे भरायचा आहे आणि कुठले डॉक्युमेंट्स तुम्हाला हा फॉर्म भरत असताना गरजेचे आहेत हे सुद्धा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, बी.एड साठी असणारी जी ऍडमिशन काउन्सिलिंग आहे ती ग्लोबल ऑनलाईन मध्ये सुरू करण्यात आली आहे. या काउन्सिलिंग मध्ये कॅप राऊंडच्या फॉर्म फिलिंग पासून तर तुमच्या कॉलेजच्या ऍडमिशन पर्यंत सर्व गायडन्स या काउन्सिलिंग मध्ये तुम्हाला दिला जाणार आहे. तुम्हाला मिळालेल्या मार्क्सवरनं तुमचं ऍडमिशन महाराष्ट्रातल्या चांगल्यातल्या चांगल्या कॉलेजला कसं होईल याच्यासाठी तुम्हाला इथे मदत केली जाणार आहे. त्यामुळे स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती आजच व्हॉट्सअप करा आणि ही काउन्सिलिंग जॉईन करा. तर सुरुवातीला आपण कॅप राऊंडच्या डेट्स डिस्कस करूयात. तर इथे सीईटीच्या वेबसाईटवरती ऍडमिशन पोर्टल फॉर AY 2026-27 हा ऑप्शन ओपन केल्यानंतर आपल्या पुढे कॅपचं पोर्टल ओपन होतंय आणि तिथे आपला बी.एडचा कोर्स सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे खाली नोटिफिकेशन आणि सर्क्युलर सेक्शन मध्ये आल्यानंतर बी.एड कॅप रजिस्ट्रेशन शेड्यूल हे नोटिफिकेशन सीईटी सेलने इथे दिलेलं आहे. तर या नोटिफिकेशन मध्ये सीईटी सेलने डेट्स मेन्शन केलेले आहेत. बी.एड साठी असणारं जे कॅप राऊंडचं रजिस्ट्रेशन आहे ते 2 जुलै ते 16 जुलै या 2 तारखांदरम्यान होणार आहे आणि याची जी रजिस्ट्रेशन लिंक आहे ती 2 जुलै दुपारी 3 वाजता सुरू होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे दुपारी 3 वाजता कॅन्डिडेट लॉग इनचा ऑप्शन एनेबल होईल आणि तो ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही हे ऍप्लिकेशन पुढे प्रोसीड करू शकता. तर या पोर्टलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. ती लिंक क्लिक करून तुम्ही हे पोर्टल ओपन करून तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म जो आहे तो फिलअप करू शकता. आता ज्या वेळेस हा ऍप्लिकेशन फॉर्म इथे अवेलेबल होईल त्यावेळेस नक्कीच मी हा ऍप्लिकेशन फॉर्म कसा भरायचा याविषयी सुद्धा व्हिडिओ बनवेलच. पण तोपर्यंत तुमच्याकडे कुठले डॉक्युमेंट्स असणं नेसेसरी आहे ते आपण डिस्कस करूयात. तर सगळ्यात सुरुवातीला प्रत्येक विद्यार्थ्याला ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनचं कन्वर्जन सर्टिफिकेट कंपल्सरी असणार आहे. ते कसं बनवायचं याविषयी सुद्धा मी सविस्तर व्हिडिओ या चॅनलवरती पोस्ट केलेला आहे. त्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तसेच जे विद्यार्थी CBSE, IGCSE, ICSE इत्यादी बोर्डामधून येतात अशा विद्यार्थ्यांना सुद्धा कन्वर्जन सर्टिफिकेट गरजेचं आहे. HSC बोर्ड आणि SSC बोर्डच्या विद्यार्थ्यांना कन्वर्जन सर्टिफिकेटची गरज नाही. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी मल्टिपल अटेम्प्ट मध्ये 10वी किंवा 12वीची परीक्षा दिली आहे अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा मल्टिपल अटेम्प्टचं सर्टिफिकेट इथे नेसेसरी आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात असू द्या, तुमच्या कन्वर्जन सर्टिफिकेट सोबत तुम्हाला सगळ्या तुमच्या रिझल्टच्या कॉपीज ज्या आहेत सेमिस्टर वाईज असतील किंवा अॅन्युअल असतील त्या एका PDF मध्ये अटॅच करून अपलोड करायच्या आहेत. यासोबतच इतर कुठले डॉक्युमेंट इथे नेसेसरी आहेत ते आता आपण डिस्कस करूयात. तर सर्वात सुरुवातीला आपण मॅन्डेटरी डॉक्युमेंट्स पाहणार आहोत जे प्रत्येक विद्यार्थ्याला कंपल्सरी असणार आहेत. तर याच्यामध्ये आहे पासपोर्ट साईज फोटोग्राफ, त्याच्यानंतर सिग्नेचर स्कॅन कॉपी, SSCचं मार्कशीट, HSCचं मार्कशीट, डिग्री मार्कशीट, सीईटी ऍप्लिकेशन फॉर्म, सीईटीचा स्कोर कार्ड आणि बर्थ किंवा नेटिव्हिटी प्रूफ. तर याच डॉक्युमेंट आपण पुढे डिटेलमध्ये डिस्कस करूयात. सर्वात पहिले आहे फोटोग्राफ आणि सिग्नेचर. तर याच्यामध्ये तुमचा जो फोटोग्राफ आहे तो 20 ते 50 KB अराउंड असावा आणि त्याचा फॉर्मॅट हा JPG किंवा JPEG असावा. तसेच तुमची सिग्नेचर ही एक व्हाईट पेपरवरती केलेली असावी. 10 ते 20 KB दरम्यान त्याची साईज असावी आणि त्याचाही फॉर्मॅट तुम्हाला JPG किंवा JPEG असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुमच्या अकॅडमिक डॉक्युमेंट्स आहेत. त्याच्यामध्ये SSCचं तुमचं मार्कशीट, त्यानंतर HSCचं म्हणजेच 12वीचं मार्कशीट. जर तुम्ही डिप्लोमा करून आलेला असाल तर तुमचं डिप्लोमाचं मार्कशीट सुद्धा इथे लागणार आहे. त्यानंतर ग्रॅज्युएशन, डिग्री मार्कशीट आणि ऑल सेमिस्टर मार्कशीट. आता विद्यार्थी मित्रांनो, ज्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे पोस्ट ग्रॅज्युएशनचे डिटेल सुद्धा तुमचे रेडी ठेवा. तसेच विद्यार्थी मित्रांनो, हे जे मार्कशीट आहेत हे तुम्हाला प्रत्येक सेमिस्टरचे द्यावे लागतात. आता जे विद्यार्थी CBSE किंवा ICSE मधून येतात किंवा त्यांचे जे मार्क्स आहेत ते CGPAच्या फॉर्मॅटमध्ये येतात, ग्रेडच्या फॉर्मॅटमध्ये येतात, अशा विद्यार्थ्यांना कन्वर्जन सर्टिफिकेट देणं कंपल्सरी आहे. आता हे कन्वर्जन सर्टिफिकेट ज्यावेळेस सीईटी सेल कॅप राऊंडचं ब्रोशर रिलीज करेल त्यासोबत ते कन्वर्जन सर्टिफिकेट देतात आणि त्या कन्वर्जन सर्टिफिकेटमध्ये आपल्याला माहिती इंट्रोड्यूस करावी लागते.
आणि ते सबमिट करावं लागतं. पुढे आहे सीईटी रिलेटेड डॉक्युमेंट. आता तुम्ही जो सीईटीला फॉर्म भरला होता तो ऍप्लिकेशन फॉर्म, त्याची PDF कॉपी तुम्हाला इथे लागणार आहे. त्यानंतर सीईटी स्कोर कार्ड जे आहे त्याचीही PDF कॉपी तुम्हाला इथे लागणार आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, हे सर्वच्या सर्व जे डॉक्युमेंट आहेत ते तुम्हाला अपलोड करावे लागतात. म्हणजे ऑब्विसली तुम्हाला ते PDF फॉर्मॅटमध्ये लागणार आहेत. फक्त फोटो आणि सिग्नेचर हा JPG किंवा JPEG फॉर्मॅटमध्ये चालेल. त्यानंतर बर्थ आणि नेटिव्हिटी प्रूफसाठी तुमच्याकडे एकतर डोमिसाइल सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. ते नसेल तर बर्थ सर्टिफिकेट चालेल. तेही नसेल तर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट सुद्धा चालेल किंवा कम्युनिटी किंवा नेटिव्हिटी सर्टिफिकेट सुद्धा चालेल. फक्त महत्वाची गोष्ट हीच आहे की तुमच्या त्या सर्टिफिकेटवरती तुमची प्लेस ऑफ बर्थ मेन्शन असणं गरजेचं आहे. असं असेल तरच तुमचं ते सर्टिफिकेट ग्राह्य धरलं जाणार आहे. त्यानंतर जे विद्यार्थी SC ST कॅटेगरीमधून येतात अशा विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेट देणं कंपल्सरी आहे. कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट सुद्धा त्यांच्याकडे असावं. जर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आत्ता नसेल तर त्याची रिसिप्ट, त्याची पावती सुद्धा तुम्ही इथे अपलोड करू शकता. जर तुम्ही ऍप्लिकेशन केलं असेल तर नक्कीच त्याची पावती तुम्हाला अपलोड करून कॅप राऊंडचा फॉर्म भरता येणार आहे. आता OBC, SEBC, VJNT कॅन्डिडेटसाठी काही डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड आहेत. आता जे विद्यार्थी VJ, DT, NT, ABCD, OBC, SBC, SEBC या कॅटेगरीमधून येतात अशा विद्यार्थ्यांकडे कास्ट सर्टिफिकेट असावं. त्याच्यानंतर कास्ट किंवा ट्राईब व्हॅलिडिटी सर्टिफिकेट सुद्धा असावं आणि या 2 सर्टिफिकेट सोबत नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट सुद्धा असणं गरजेचं आहे. आणि त्या नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटची व्हॅलिडिटी ही 31 मार्च 2027 पर्यंत असावी. जे विद्यार्थी EWS कॅटेगरीमधून येतात त्यांच्याकडे EWS एलिजिबिलिटी सर्टिफिकेट असावं आणि त्याची व्हॅलिडिटी ही 2026-27 या इयरची असावी. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांचे सर्टिफिकेट्स एक्सपायर्ड आहेत अशा विद्यार्थ्यांचे सर्टिफिकेट इथे व्हॅलिड धरले जाणार नाहीयेत. त्यानंतर जे विद्यार्थी डिफेन्स कॅटेगरीमधून येतात, DF1, DF2 आणि DF3 मधून जे विद्यार्थी येतात त्यांनी प्रोफॉर्मा C जो आहे तो इथे भरून द्यावा लागतो. त्यानंतर त्यासोबत ॲडिशनल डॉक्युमेंट म्हणजे प्रोफॉर्मा D आणि E तसेच डोमिसाइल किंवा एम्प्लॉयर सर्टिफिकेट सुद्धा इथे विचारलं जातं. आता हे जे प्रोफॉर्मा आहेत ते कॅप राऊंडच्या ब्रोशरमध्ये दिले जातात आणि तुम्ही ते तिथे फिलअप करून अपलोड करू शकता. त्यानंतर पर्सन विथ डिसॅबिलिटी जे आहेत त्यांच्यासाठी पर्सन विथ डिसॅबिलिटी सर्टिफिकेट असतं. यावेळेस CET सेलने UDIDचं कंपल्शन केलं होतं. त्यामुळे PWD सर्टिफिकेट ऐवजी ह्यावेळेस UDIDची गरज तुम्हाला पडणार आहे. ऑब्विसली तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भरला असेल त्यावेळेस UDID सबमिट केलं असेल, त्यामुळे UDID तुमच्याकडे असेल तर तुम्हाला PWD सर्टिफिकेटची गरज पडणार नाही. आणि ज्या विद्यार्थ्यांकडे UDID नाहीये, फक्त PWD सर्टिफिकेट आहे, तर हे सर्टिफिकेट सिव्हिल सर्जन कडनं इश्यू केलेलं असावं, मेडिकल बोर्डने अप्रूव्ह केलेलं असावं आणि त्याच्यामध्ये मिनिमम 40% बेंचमार्क डिसेबिलिटी जी आहे ती मेन्शन असावी, तरच तुम्ही ॲज अ PWD कॅन्डिडेट म्हणून इथे एलिजिबल असाल. जे मायनॉरिटी कॅन्डिडेट आहेत त्यांच्याकडे डोमिसाइल सर्टिफिकेट असावं आणि त्यासोबत एकतर सेल्फ डिक्लेरेशन म्हणजेच प्रोफॉर्मा O किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट ज्याच्यावरती तुमचं रिलिजन आणि मदर टंग मेन्शन असेल हे सुद्धा चालेल. पुढे जे ऑर्फन कॅन्डिडेट आहे त्यांच्याकडे ऑर्फन सर्टिफिकेट असावं जे रिजनल डेप्युटी कमिशनरने किंवा वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट डिपार्टमेंटने इश्यू केलेलं असावं. आता विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व डॉक्युमेंट्स जे आहेत ते व्हॅलिड असणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असेल 31 मार्च 2027 पर्यंत ते व्हॅलिड असावं. EWS सर्टिफिकेट असेल 2026-27 साठी ते असावं. असं असेल तर ते डॉक्युमेंट्स हे व्हॅलिड असतील. त्यानंतर इनव्हॅलिड डॉक्युमेंट्स जे आहेत जर तुम्ही अपलोड केले तर तुमचं ऍडमिशन कॅन्सल होऊ शकतं. फेक डॉक्युमेंट सबमिट करू नका. आता फॉर्म भरताना तुम्ही फक्त पावती जोडली आणि नंतर ते डॉक्युमेंट दिलंच नाही तर अशा वेळेस सुद्धा तुमचं ऍडमिशन कॅन्सल होऊ शकतं. इनकरेक्ट इन्फॉर्मेशन तुम्ही दिली तरीही तुमचं ऍडमिशन कॅन्सल होऊ शकतं. म्हणजे एकतर तुमचं ऍडमिशन कॅन्सल होईल, तुम्हाला कॅपमध्ये सीट मिळणार नाही, सीट तुमचं कॅन्सल सुद्धा होऊ शकतं. तर अशा पद्धतीने हे सर्व डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करणं गरजेचं आहे. सर्व डॉक्युमेंट्स हे व्हॅलिड असावे, क्लिअर असावे, रीडेबल असावे आणि PDF फॉर्मॅटमध्ये असावे. आणि याच प्रोसेसमध्ये, याच सर्व स्टेजमध्ये तुम्हाला मदत करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईनची
ऍडमिशन काउन्सिलिंग सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे आणि या काउन्सिलिंग मध्ये तुम्हाला 1-on-1 काउन्सिलर ऍक्सेस दिला जातो. तुम्हाला मिळालेले मार्क्स आणि तुम्हाला कुठल्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं आहे याविषयी डिस्कशन केलं जातं. तसंच विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वर्षीचा जो कट ऑफ होता, मागच्या वर्षीचे जे ऍडमिशन होते त्यानुसार कुठल्या कॉलेजला तुमचा नंबर लागू शकतो याविषयी डिसिजन देणं असेल किंवा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, तर अगदी कॅप राऊंडच्या नोटिफिकेशन पासून तर तुमच्या कॉलेजच्या ऍडमिशन पर्यंत या सर्व स्टेपमध्ये ग्लोबल ऑनलाईनचे ऍडमिशन काउन्सिलर्स तुम्हाला मदत करणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर दिलेल्या नंबर्सवरती कॉन्टॅक्ट करा आणि ही काउन्सिलिंग जॉईन करून महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेण्याची तयारी सुरू करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.